हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 9 19वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी आपण अध्याय क्रमांक 9 राजविद्या राजगुह्य योग पाहत आहोत आणि त्यातला आज श्लोक क्रमांक 19 पाहतोय. तपाम्यहम तपा तपाम्यहम अहम वर्षम निगृह्णामि उत्सृजामि च अमृतं च एव मृत्युश्च सत्सच्चाहम अर्जुन. अर्थ, हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो तथा पाडवितोही. मी अमृततत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. श्रीकृष्ण आपल्या शक्तींचा उपयोग करून विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण करतात. ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात. जी शक्ती आपले पोषण करून आपले आयुष्य वृद्धिंगत करते ती शक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहेत. आणि अंतसमयी श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूच्या रूपात भेटतात. श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींचे विश्लेषण केल्यास निश्चितपणे कळून येते की श्रीकृष्णांसाठी जड आणि चेतन यांमध्ये मुळीच भेद नाही, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सत आणि असत किंवा जड आणि चेतन म्हणजे श्रीकृष्णच आहेत. म्हणून कृष्ण भावनेच्या उन्नतावस्थेत मनुष्य अशा प्रकारचा भेद करीत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये केवळ श्रीकृष्णांना पाहतो. श्रीकृष्ण सत आणि असत दोन्ही असल्यामुळे भौतिक अभिव्यक्तींनी युक्त विराट विश्वरूप म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि द्विभुज श्यामसुंदर रूपातील वेणुवादन करणाऱ्या त्यांच्या वृंदावन लीला म्हणजे भगवान स्वरूपातील लीला आहेत. हरे कृष्णा. तर आपण याचं विस्तृत विवेचन पाहण्याचा श्रील प्रभुपाद यांच्या तात्पर्यानुसार पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर याच्यामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की भगवंत 7व्या अध्यायामध्ये सांगतायत की सगळ्या गोष्टींमध्ये मी आहे. म्हणजे जर आपण ह्या प्रकृतीतली कुठलीही गोष्ट जर पाहिली तर त्यातलं मूळ तत्व किंवा जो मूळ गाभा आहे किंवा कार्यकारी शक्ती ज्याला म्हणतो ते म्हणजे श्रीकृष्ण आहेत. हे आपण आधी पाहिलेलं आहे. तर आता त्याच स्वरूपामध्ये इथे भगवंत त्याचं विस्तृत विवेचन करतात की जेणेकरून नंतर ते विराट रूपाचं दर्शन अर्जुनांना देणार आहेत. कारण आपल्याला बऱ्याचदा जे प्रत्यक्ष आपल्याला इंद्रियांनी दिसतं किंवा आपण आपल्या इंद्रियांद्वारे ज्याचं आपण ज्ञान घेऊ शकतो अशा प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे एखादी गोष्ट जाणण्याची आपली थोडीशी उत्सुकता राहते. आणि मग त्यानुसार जेव्हा आपण ही सृष्टी पाहतो तर बऱ्याच जण कसं म्हणतात की अरे हे निसर्गाचं ही शक्ती आहे असं सगळ्यांनाच हे माहिती आहे. परंतु ही शक्ती म्हणजे श्रीकृष्णांची शक्ती आहे किंवा ती शक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहेत हे
केवळ आपल्याला भक्ती मार्गाद्वारेच जाणता येतं. तर त्यामुळं जरी एखादा माणूस कितीही नास्तिक असला तरी सुद्धा हा नास्तिक मनुष्य हा या निसर्गाच्या नियमांना च्या आत म्हणजे त्याच्या आतमध्येच तो कार्य करू शकतो आणि ती शक्ती तो मान्य करतो. त्यामुळं या एन केन प्रकाराने श्रीकृष्णांचं अस्तित्व हे आस्तिक नास्तिक किंवा मनुष्य प्राणी ह्या सगळ्यांनाच ते जाणवत असतं. मग यातली भक्ती मार्ग म्हणजे काय, तर शेवटचं जे प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण सत आणि असत दोन्ही असल्यामुळे भौतिक अभिव्यक्तींनी युक्त विराट विश्वरूप म्हणजे श्रीकृष्ण आहेत, म्हणजे श्रीकृष्णच आहेत. आणि द्विभुज श्यामसुंदर रूपातील वेणुवादन करणाऱ्या त्यांच्या वृंदावन लीला म्हणजे भगवान स्वरूपातील लीला आहेत. तर भक्ती मार्गामध्ये आपण या द्विभुज वेणुवादन करणाऱ्या श्यामसुंदर कृष्णांना आपण जाणून घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष आदान प्रदान करण्याचं आपण भक्ती मार्गाद्वारे आपण ज्ञात करून घेतो. कारण ते भगवंतांचं आपल्याला हवंसं असणार असं रूप आहे. कारण त्या रूपामध्ये आपण भगवंतांची प्रत्यक्ष सेवा किंवा त्यांच्याशी प्रेममय संबंध आपण स्थापित करू शकतो. आणि त्या संबंधामध्ये कुठलीच भीती नाहीये. जसं विराट स्वरूपामधली एखादी शक्ती की जेव्हा आपल्याला लक्षात येते की प्रचंड मोठा सुनामी झालाय किंवा खूप मोठं वादळ आलंय, तर हे पण भगवान म्हणजे श्रीकृष्णच आहेत, परंतु ही गोष्ट आपल्यासाठी भीतीदायक आहे. त्यामुळं भक्ती मार्गामध्ये आपण गोलक वृंदावनातल्या श्रीकृष्णांशी त्यांच्याशी आपल्याला आदान प्रदान करण्याचं हा आपण प्रवास करत आहोत. आणि 7व्या अध्यायापासून भक्ती मार्ग सुरू झालेला आहे प्रत्यक्ष. आणि भगवंत त्याच एक 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 स्तर अर्जुनाद्वारे आपल्याला उलगडून दाखवत आहेत. आणि ते शेवटी आपल्याला त्या गोलक वृंदावनातील कृष्णांचं स्वरूप हे उलगडून दाखवणार आहे. तर आता विराट रूप हे प्रत्यक्ष दर्शन देण्याच्या आधी भगवंतांनी ही पार्श्वभूमी या श्लोकाच्या स्वरूपामध्ये सांगितल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर याच्यामध्ये 2 विरुद्ध तत्व दिलेली आहेत. म्हणजे काय की उष्णता आणि पाऊस किंवा अमृत तत्व आणि मृत्यू आणि जड आणि चेतन ह्या सगळ्यांमध्ये श्रीकृष्ण आहेत किंवा हे सगळे म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्ती आहेत असं आपण लक्षात घेऊ शकतो. तर आपल्याला शाळेमध्ये पाऊस कसा पडतो हे आपल्याला शिकवलेलं आहे की विज्ञानाच्या आधारे की कसं समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, मग ढगांमध्ये ते साठवलं जातं आणि मग ढग अडथळा आला की मग त्याचं परत थेंबाच्या स्वरूपामध्ये परत पाऊस पडतो. परंतु पाऊस कसा पडतो हे जर आपल्याला भगवद्गीतेनुसार शिकायचं असेल तर आपण एक लक्षात घेऊ शकतो की श्रीकृष्ण पाऊस पाडतात आणि श्रीकृष्णच पाऊस थांबवतात देखील. आणि जसं अन्नात भवंती भूतानी हा श्लोक आपण पाहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये हे पर्जन्य किंवा पाऊस हा यज्ञ आणि आपल्या कर्मांवरती अवलंबून आहे. त्यामुळे अल्टिमेटली किंवा सरते शेवटी आपण लक्षात घेऊ शकतो की संकीर्तन यज्ञ आणि त्यानुसार आपला वैष्णव सदाचार किंवा आपली वागणूक ह्या 2 गोष्टी महत्वाच्या ठरतात की जेणेकरून आपण आपल्याला व्यवस्थित पाऊस आणि त्यामुळं येणारं अन्नधान्य आपल्याला व्यवस्थित मिळू शकतं. तर अशा प्रकारे हे जर शास्त्र आपण शिकलो तर आपल्याला लक्षात येतं की संकीर्तन यज्ञ हा किती महत्वाचा आहे. तर आता आपण 2 वर्षापासून दुष्काळ अनुभवतो आहोत हा, आणि आज हिवाळ्यामध्ये आज पाऊस आपण अनुभवत आहोत. तर हे जे वातावरणातलं हा जो काय म्हणतो आपण काळाचा हा विपरीत योग जर पाहिला तर लक्षात येतं की कुठंतरी हा यज्ञ आणि हे सत्कर्म ह्या गोष्टी कमी पडतायत आणि त्यामुळं आपण दुष्काळ म्हणा किंवा अवेळी वर्षाव किंवा
अतिवृष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असतो, किंवा अतिउष्णता, ग्लोबल वॉर्मिंग, ह्या सगळ्या गोष्टी ह्या यज्ञ आणि सत्कर्म कुठेतरी कमी पडते, तर याचे हे परिणाम आहेत. आणि हे जेव्हा आपल्याला ज्ञान होईल आणि सगळीकडे ते आपण त्याचा प्रचार करू शकू, तर आपण या निसर्गाचा जो हा अ, एक एक भयानक रूप जे आहे, तर त्यापासून आपण प्रत्येकाची सुटका करू शकू, आणि जेणेकरून आपण आपल्या भक्तिमय जीवनामधील हे जे काही अडथळे येणार आहेत, तर ते आपण त्यापासून लांब राहू शकू. तर अशा प्रकारे कुठेही म्हणजे जड चेतन सगळ्या वस्तू ह्याच्यामध्ये भगवान स्वतः उपस्थित आहेत. म्हणजे एक दगड जर घेतला, तर तो दगड आपण पाहू शकतो की आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो, तर कितीतरी दगड, आपण एखादा दगड उचलतो आणि रस्त्यामध्ये असणारा एखादा कुत्रा असेल तर त्याच्या अंगावरती आपण तो दूर करण्यासाठी त्याला फेकून मारतो. तर अशा प्रकारे त्या दगडाकडे आपण पाहू शकतो. परंतु तोच दगड एक मूर्तिकार काय करेल, तर त्याच्या म्हणजे कला किंवा कौशल्य ह्याचा तर उपयोग आहेच, परंतु ती चेतना सुद्धा, त्या चेतनेमध्ये जाऊन तो सुंदर असं भगवंतांचं एक छानशी मूर्ती साकारेल. आणि मग त्या दगडाच्या स्वरूपामध्ये जे श्रीकृष्ण किंवा राधाराणी प्रकटतील किंवा अन्य देवी देवता प्रकटतील, तर त्यांना तो दगड हा पूजनीय होईल. तर अशा प्रकारे आपण जाणू शकतो की जड तत्वामध्ये सुद्धा भगवंत जेव्हा प्राणप्रतिष्ठापना आपण करतो किंवा त्या मूर्तीची आपण सेवा करतो, तर त्या लाकडामध्ये म्हणा किंवा त्या दगडामध्ये अशा वर पाहता जड पदार्थामध्ये सुद्धा प्रत्यक्ष भगवंत असतात. रादर ती जड वस्तू हे भगवंतच असतात, त्याचं ते मूर्तिमान स्वरूप असतं. तर अशा प्रकारे जड आणि चेतन या तत्वामध्ये सुद्धा भगवंत आहेत. आता आपल्याला महत्वाचं काय, म्हणजे एक तिसरं एक तत्व सांगितलं की अमृत तत्व आणि मृत्यू. तर अमृत तत्व हे काय करतं, तर अमरत्व प्राप्त करून देतं किंवा कुठल्याही एका आजारापासून आपल्याला दूर नेतं. तर अशा प्रकारे निरोगी म्हणा किंवा अमरत्व प्राप्त करायचं असेल, तर त्याच्यासाठी अमृताची आपण महिमा आपल्याला माहितीये. तर आपण पाहतो की समुद्र मंथनामध्ये 14वा जो अवतार झालाय भगवंतांचा धन्वंतरी स्वरूपामध्ये, तर त्याचं वर्णन कसं केलंय की शंखम चक्रम जलौका दधतम अमृतम घटम, म्हणजे ज्यांच्या हातामध्ये अमृत कलश आहे, तर अशा स्वरूपाने ते अमृत त्यावेळेस ते प्रकटलं. आणि ह्या भगवान धन्वंतरींनी खर तर प्रत्येक औषधामध्ये हे अमृत तत्व हे आपण लक्षात घेतो की जे या आजारांपासून, विविध प्रकारच्या आजारांपासून आपल्याला त्याची दूर करण्यासाठी, ते आजार दूर करण्यासाठी मदत करतं. आणि ते अमृताची आपण पुढं गोष्ट माहिती आपल्याला की ते कसं देवी देवतांना प्राप्त झालं. तर हे असुरगण सुद्धा त्याच्यासाठी असलेले होते की कारण त्यांना अमरत्व प्राप्त करायचं होतं की जेणेकरून ते तिन्ही लोकांमध्ये राज्य करू शकतील. तर हे अमृत तत्व म्हणजे सुद्धा श्रीकृष्ण आहेत. आता आपण औषधांचं जर पाहिलं तर त्यातलं सार, कारण ते सुद्धा आजार किंवा मृत्यू ह्या गोष्टींपासून आपल्याला दूर नेतात, तर ह्या औषधांमधलं वीर्य किंवा सार म्हणजे सुद्धा भगवंतच आहेत. म्हणून एखादी जर वनस्पती घेतली तर तिची अशी खूप सारी नावं असतात. संस्कृतमध्ये जर आपण पाहिलं ना, तर आता हळद जर घेतली तर तिची नावं कशी राहतात, हरिद्रा, निशा, रजनी, अशा प्रकारची नावं राहतात. नंतर तर ह्या नावांना सुद्धा महत्व राहतं. म्हणजे एक हरितकी किंवा हिरडा, आपण माहिती, बऱ्याच जणांना माहितीये की लहान मुलांना दात ते बालगुटीमध्ये हिरडा
उगाळून देतात. तर त्या हरितिकेचं नाव अमृता म्हणून आहे, शिवा म्हणून आहे, की जी कल्याणकारी आहे, म्हणून मग तिचं नाव शिवा असं आहे. पुन्हा आपल्याला सगळ्यांना माहिती की गुळवेल खूप म्हणजे जागोजागी आपण ती वेल पाहतो. तर तिची नावं कशी राहतात, की गुडूची, अमृता. तर अमृता म्हणजे काय, की ही जर आपण घेतली औषधाच्या स्वरूपामध्ये किंवा योग्य पद्धतीने, तर अगदी मेलेली एखादी पेशी असेल, मृत झालेली एखादी पेशी जर असेल, तर ती जिवंत करण्याची सुद्धा ताकद तिच्यामध्ये असते. म्हणजे गुळवेल ही जर आपण कट केली आणि त्याचा एक काडी अशी खूप दिवस वाळवट ठेवली आणि ती काडी जर कुठल्या ठिकाणी आपण लावली, तर त्याच्यातून सुद्धा हे गुळवेल फुटते. त्यामुळेच आपल्याला बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एखाद्या शेतामध्ये किंवा कडुनिंबाच्या झाडावरती किंवा एखाद्या बिल्डिंग वरती अशा हे हार्ट शेप अशी ही गुळवेल चढलेली दिसते. असं का, तर ती कुठेही टाका, कशीही म्हणजे कधीही टाका, तर त्याच्यामधनं ती जिवंत राहू शकते. हं त्यामुळे त्याच्यामध्ये ती ताकद आहे की मृत गोष्टींना सुद्धा संजीवनी प्राप्त करून देण्याची, म्हणून तिला अमृता म्हणतात. आणि ही जेव्हा आपण दिली जाते, तेव्हा मग आपल्या शरीरामधल्या कुठल्याही आजारांपासून रक्षण होतं. तर अशा प्रकारे एखाद्या वनस्पतीचं नाव सुद्धा किती महत्वाचं राहतं. एक मंजिष्ठा म्हणून एक वनस्पती आहे, तर तिचा गुणधर्म काय आहे, की शरीरातल्या समजा रक्तवाहिन्या आहेत किंवा शरीरामध्ये असे खूप सारे चॅनल्स आहेत की ज्याच्यामधनं आपण घेतलेलं अन्न हे व्यवस्थित त्याचं पोषण ठिकठिकाणी पोहोचण्यासाठी हे सगळ्या प्रकारचे चॅनल्स आहेत. तर ते चॅनल्स हे व्यवस्थित काम करत नसतील, तर ते विकसन किंवा त्याचं प्रसारण करायचं असेल, तर ते काम करण्याचं हे काम ही मंजिष्ठा म्हणून वनस्पती करते. म्हणून तिचं नाव विकसा असं आहे. मग ज्या वेळेस ते काम अपेक्षित आहे, तेव्हा बरेच जण विकसा हे नाव लक्षात घेऊन मग त्या द्रव्याचा वापर करतात. तर अशा प्रकारे कुठलं आपल्याला त्या वनस्पतीकडनं काम अपेक्षित आहे, हं तर म्हणजे मी गुळवेल असं न म्हणता अमृता म्हटलं, तर त्याच्याकडनं मला अपेक्षित काम आहे की तिने अमृताप्रमाणे काम करायला पाहिजे. किंवा विदारी म्हणून एक वनस्पती, तर मानसिक आजारांमध्ये जर कॉन्फिडन्स आपल्याला त्या ह्याच्यामध्ये आणून द्यायचं असेल, तर विदारी असं न म्हणता वीरा असं जर म्हटलं, तर ती वीरा किंवा ती विदारी हे त्या पद्धतीने काम करते. तर सांगायचा उद्देश काय आहे, की आपल्याला त्या गोष्टीपासनं काय आपला तो संकल्प आहे, हे जर आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीने जर या वनस्पतींची औषधी योजना केली, तर ती त्याच प्रकारे काम करते. कारण हे सार, या वनस्पतीमधलं सार हे भगवंत आहे आणि ती काय अशी निर्जीव गोष्ट नाहीये, तर ती चेतन गोष्ट आहे. तर त्यामुळं त्या वनस्पती ही तो सार ग्रहण करते, तो संकल्प ग्रहण करते आणि मग तशा प्रकारे काम करते. तर सांगायची गोष्ट काय, की हे अमृत तत्व जे आहे ते म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि सगळ्यात आपल्याला जिव्हाळ्याचा विषय काय आहे, की मृत्यू, म्हणजे सुद्धा श्रीकृष्ण आहेत. तर आता मृत्यू म्हटल्यानंतर काय राहू शकतं आपल्या समोर, एकतर भीती, आणि परत एक जन्म मृत्यूचं चक्र. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीतीदायक गोष्ट मृत्यू म्हणजे. तर आता मृत्यू हे भीतीदायकही असू शकतं, एका भक्तासाठी ती एक खूप चांगली गोष्ट असू शकते. नंतर मृत्यू ह्याच्यामध्ये मधनं आपण परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकू शकतो. परत एक नवीन देह, परत एक नवीन योनी असंही होऊ शकतं. किंवा दुसरं, मृत्यूनंतर आपल्याला शाश्वत आपल्या धामामध्ये भगवंतांच्या घरी किंवा आपल्या घरी परत आपल्याला शाश्वत सेवा आणि भगवंतांची प्रेममयी संबंध असं शाश्वतरित्या आपल्याला स्थापन करण्याची
हे एक दार, दरवाजा अशा स्वरूपामध्ये पण मृत्यू आपण लक्षात घेऊ शकतो. जसं एक मांजर जेव्हा आपण पाहतो की तिने उंदराला पकडलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच मांजरानं तिच्या पिल्लाला पकडलेलं आहे, तर ह्या पकडीमध्ये कसा भेद राहतो की उंदराला कशा पद्धतीने पकडलेला असतं की त्या उंदराचा प्राण घ्यायचा असतो, अशा प्रकारची ती पकड असते. आणि पिल्लाला कसं पकडलेलं असतं तर त्या पिल्लाचं रक्षण करायचं असतं. अशा पद्धतीने तिने आपल्या दातांमध्ये किंवा तोंडामध्ये तिने पकडलेलं असतं. तर मृत्यूची पकड ही अशीच असते, एकतर ती भीतीदायक राहू शकते किंवा एकतर आल्हाददायक असू शकते. तर आपण जेव्हा श्वास घेतो, हं, तर श्वास घेतो हे आपण जिवंत राहण्यासाठी घेतो, पण प्रत्येक श्वास हा आपल्याला मृत्यूच्या जवळ नेत असतो. कारण तेवढा तेवढे श्वास कमी होत जातात आणि आपण खरं तर मृत्यूच्या जवळ जात असतो. म्हणजे अगदी आपण प्राणायाम जरी केला तरी तो श्वास हा आपल्याला मृत्यूच्या जवळच नेत असतो, कारण तो क्षण उलटलेला असतो. तर अशा प्रकारे काळ म्हणजे भगवंत आहे आणि प्रत्येक काळ हा जसा हा कुठल्याही समयी हा मृत्यूशी आपण आपली गाठ पडू शकते. तर हा मृत्यू हा शुभदायकही आहे आणि असुरांसाठी अशुभदायक देखील आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की हिरण्यकश्यपूची तपश्चर्या किंवा रावणाची तपश्चर्या ही कशासाठी होती, तर त्यांना मृत्यूचं भय होतं आणि अमरत्व प्राप्त करून या तिन्ही लोकांमध्ये राज्य करायचं होतं. तर त्या दृष्टीने ते ह्या मृत्यूपासून कशी सुटका करता येईल अशा जाणत होता, तर स्वतःचा मृत्यू म्हणून जाणत होता. तर असुरांसाठी मृत्यू ही भीतीदायक गोष्ट आहे, परंतु एका भक्तासाठी मृत्यू सारखी शुभदायक गोष्ट कुठलीच राहू शकत नाही. म्हणजे परीक्षित महाराजांचा मृत्यू हा कशाचं, म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचं अवतरण झालं त्यांच्या मृत्यूमुळं. कारण जेव्हा परीक्षित महाराजांना समजलं की त्यांना जो शाप मिळालेला असतो की माझा 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, तर तेव्हा काय केलं त्यांनी, तर त्यांनी सगळी आपली राजवस्त्र त्यागली. आणि आपला राज्याचा कार्यभार हा जन्मजेय यांच्याकडे सोपवून ते काय केलं, त्यांनी वनामध्ये जाऊन त्यांनी ऋषींशी चर्चा केली, गुरूंशी चर्चा केली की आता मी या 7 दिवसामध्ये माझं आयुष्य हे कशा पद्धतीने मी परिपूर्ण बनवू शकेल. आणि मग त्या शुकदेव आणि परीक्षित महाराज यांच्या संवादातून प्रत्यक्ष भगवंत हे भागवतमच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. आणि म्हणून श्रीमद भागवतम याचं याचं अवतरण किंवा प्रत्यक्ष भगवंतांचं हे अवतार हा कुणामुळे झाला, तर परीक्षित महाराजांना जो मृत्यूचा शाप मिळालेला असतो, तर त्यामुळं हा मृत्यू अवतरण झालं. त्यामुळं त्यांचा जो मृत्यू आहे हा शुभदायक आहे. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला भगवंतांच्या जवळ नेते, तेव्हा ती गोष्ट जरी भौतिकदृष्ट्या वाईट असली किंवा अशुभ वाटली तरी सुद्धा ती शुभदायकच असते. जसं वृत्रासूर आणि इंद्रदेव यांच्यामध्ये युद्ध चाललेलं असतं. वृत्रासूर हे चित्रकेतू महाराज असतात आधीच्या जन्मामध्ये, परंतु पार्वती देवींच्या शापामुळे त्यांना वृत्रासुराचं शरीर प्राप्त झालेलं असतं. आणि त्या शरीरामध्ये तरी सुद्धा त्यांची चेतना मात्र भक्ताची असते. आणि त्यामुळं ते भगवंत म्हणजे भक्त या स्वरूपातच असतात, परंतु ते या असुराच्या शरीरामध्ये बद्ध असतात. आणि जेव्हा इंद्र आणि वृत्रासूर यांचं युद्ध होतं, तेव्हा वृत्रासुराला माहिती होतं की इंद्राच्या हातातील हा जो वज्र आहे, तर हा प्रत्यक्ष विष्णूंनी दिलेला आहे. आणि तर
त्या विष्णूंद्वारे माझं मरण येणार आहे, हा श्रद्धा किंवा हा विश्वास त्यांना असतो. आणि ते उलट स्वतःच सांगतात इंद्रांना की अरे त्याचा वापर कर म्हणून. आणि ते इतके आसुसलेले असतात, भले त्यांनी खूप घणघोर युद्ध केलं, खूप म्हणजे युद्ध असं असं नाही की अरे आता मारून टाक, तर त्यांनी सुद्धा तितकीच लढाई केली. कारण ते असुर म्हणून भौतिक शरीराच्या बाहेर किंवा त्या नियमांच्या बाहेर नाहीत गेले, परंतु त्या चेतनेमध्ये त्यांच्या काय होतं की कधी एकदाचा मी हे शरीर सोडून मी शाश्वत रित्या भगवंतांची सेवा करेन. तर अशा प्रकारे ते त्यांच्यासाठी तो मृत्यू म्हणजे एक शुभदायक गोष्ट होती. भले त्यांनी असुरासारखं वर्तन केलं की युद्धामध्ये, परंतु त्यांची चेतना मात्र ती भक्ताची होती. तर अशा प्रकारे मृत्यू हा एका भक्तासाठी खूप मोठी एक आशादायक किंवा खूप छान शुभदायक अशी गोष्ट असते. तर त्यामुळे मृत्यूपासून दूर जाणं ही आसुरी प्रवृत्ती झाली. आणि मृत्यूला भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये पाहणं ही एका भक्तासाठी एक अभिमानाची गोष्ट होते. आता आपण पाहू शकतो की भगवंत कशा प्रकारे मृत्यूच्या स्वरूपामध्ये एखाद्याला अभयदान सुद्धा देतील किंवा एखाद्याचा अंत सुद्धा करतील. तर आपण पाहू शकतो की जेव्हा महाभारतामध्ये युद्ध होतं तेव्हा अभिमन्यूला, अर्जुनाचे जे पुत्र आहेत, तर अभिमन्यूला चक्रव्यूह कसा तो भेदायचा हे याचं ज्ञान असतं, परंतु त्याच्यातनं परत बाहेर कसं यायचं हे हे त्यांना ज्ञात नसतं. तर त्यामुळे युद्ध म्हणून त्यांनी ते केलं की त्या चक्रव्यूहामध्ये शिरले ते, परंतु ते बाहेर येऊ शकले नाही आणि तिथं त्यांचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना त्या स्थितीमध्ये मृत्यू देऊन अभिमन्यूचा गुणगौरव केला. मृत्यू देऊन अभिमन्यूचा गुणगौरव केला. परंतु महाभारतामध्ये जेव्हा उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराज असतात आणि जेव्हा अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतात आणि ते ब्रह्मास्त्र परीक्षित म्हणजे उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराजांना तिथं ते मृत्यूच्या स्वरूपामध्ये ते ब्रह्मास्त्र आलेले असतात. तर तेव्हा प्रत्यक्ष भगवंत तिथे जातात उत्तरेच्या गर्भाशयामध्ये आणि त्या ब्रह्मास्त्रामुळं मृत झालेल्या परीक्षितांना परत ते जिवंत करतात. अशा पद्धतीने मृत्यूला थांबवण्याचं काम सुद्धा भगवंतांनी करून परीक्षित महाराजांचा अशा प्रकारे त्यांनी तिथं गुणगौरव केलेला आहे. किंवा आपण हे पण पाहू शकतो की त्यांना परत शाप देऊन श्रीमद भागवतम याची उत्पत्ती जेव्हा होते किंवा अवतरण होतं, तर त्या स्वरूपामध्ये सुद्धा प्रत्यक्ष मृत्यू देऊन त्यांनी या महान भक्ताचा गुणगौरव केलेला आहे. त्यामुळे हे श्रीकृष्णांच्या हाती आहे की मृत्यू पासून रक्षण करून गुणगौरव करायचा किंवा म्हणजे ज्याला आपण अभयदान म्हणतो, अभयदान देऊन गुणगौरव करायचा की त्या भक्ताचा मृत्यू देऊन त्या भक्ताला त्याचा गुणगौरव करायचा. गुणगौरव म्हणजे कसं की त्या भक्ताचं रक्षण करायचं. कारण जसं मगाशी सांगितलं की एका भक्तासाठी कुठलीच गोष्ट शुभ किंवा अशुभ ही भौतिकदृष्ट्या जरी वाटली वरवरची, तरी सुद्धा एका भक्तासाठी जर श्रीकृष्ण हे सतत त्यांच्या बरोबर असतील, तर एका भक्तासाठी कुठलीही अशुभ गोष्ट म्हणा किंवा कुठलीही शुभ गोष्ट असेल किंवा कुठला मान, कुठला अपमान किंवा कुठलं सुख किंवा कुठलं दुःख, कुठलीही परिस्थिती असेल तरी तो क्षण किंवा ती परिस्थिती ही नेहमीच शुभदायक असते. कारण ती गोष्ट ही भगवंतांच्या समीप किंवा त्यांच्या जवळ नेत असते आणि त्यातून एक प्रकारे भक्ती मार्गामध्ये ही एक प्रगतीच असते. त्यामुळं
आपण पाहू शकतो की आपली संस्कृती किती महान आहे. कारण आपली संस्कृती आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंग तर शिकवतेच, पण आर्ट ऑफ डाईंग सुद्धा शिकवते, की मरण कसं असलं पाहिजे, नुसतं जीवन कसं जगलं पाहिजे ह्याच्या, हे तर महत्वाचं आहेच. परंतु राधानाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, जर तुम्हाला मरणासाठी एखादं ध्येय तुमच्या, म्हणजे एखादं उद्दिष्ट नसेल तुमच्या समोर, तर तुमच्या जगण्याला सुद्धा अर्थ राहत नाही. तर अशा पद्धतीने आपण मरण सुद्धा कसं पाहिजे आपल्याला, हे सुद्धा महत्वाचं ठरतं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ह्या प्रकारच्या मृत्यूचं किती म्हणजे प्रशंसा केलेली आहे, गुणगौरव केलेला आहे. भीष्मदेवांचं पण आपण उदाहरण पाहू शकतो की अजून एक आठवड्याने आपण मकर संक्रांती येत आहे आणि त्या दिवशी उत्तरायणामध्ये भीष्मदेव यांचं महानिर्वाण झालेलं असतं. तर त्यांना तर इच्छा मरणाचं वरदान असतं, परंतु त्यांची काय इच्छा असते की पांडवांना त्यांना एक राजाच्या स्वरूपामध्ये, म्हणजे त्या वेशभूषेमध्ये पाहायचं असतं. आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण श्रीकृष्ण हे त्यांना समोर हवे असतात. आणि ती जेव्हा परिस्थिती किंवा तो क्षण जेव्हा येतो, त्या क्षणाला ते मृत्यू म्हणजे त्यांनी ते इच्छामरण स्वीकारलेलं असतं. तर अशा पद्धतीने आपण मृत्यू कसा असावा हे आपण जाणून घेऊ शकतो. कारण एका सैनिकाला रणांगणामध्ये मृत्यू येणं ही त्याच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असते, ना की कुठलं तरी एखादं काहीतरी छोटस कारण घडलंय आणि त्याच्यामध्ये मृत्यू झालाय. तर एका सैनिकासाठी जसं रणांगणामध्ये मृत्यू ही खूप गुणगौरव किंवा प्रशंसनीय गोष्ट आहे, तसं आपण देखील एक भक्त वैष्णव म्हणून श्रील प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये एक छोट्या मोठ्या सैनिकाच्या भूमिकेमध्ये आपण आपला हा सहभाग असला पाहिजे. आणि जे श्रील प्रभुपाद किंवा आपली गुरु शिष्य परंपरा आहे, रादर आपली संस्कृती आहे, कारण भगवद्गीता ही आपली संस्कृती आहे. तर याच्यानुसार म्हणजे भगवंतांच्या निर्देशानुसार, श्री चैतन्य महाप्रभूंच्या निर्देशानुसार आपण हा संकीर्तन यज्ञ करत आणि या संकीर्तन यज्ञाचा प्रचार करत, भगवद्गीता भागवतम या ज्ञानाचा प्रचार करत, जेव्हा आपल्याला देखील परीक्षित महाराजांसारखाच आठवड्यामध्ये मृत्यू येणार आहे, कारण आपण सुद्धा या 7 दिवसाच्या बाहेर आपल्याला मृत्यू नाहीये, सोमवार ते रविवार असाच आपल्याला मृत्यू येणार आहे. तर आपल्याला देखील आठवड्यामध्येच मृत्यू येणार आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने सेवा, नामजप यांचा प्रचार आणि साधना करत जेव्हा आपण सुद्धा या मृत्यूला सामोरे जाऊ, तेव्हा परीक्षित महाराज किंवा सगळे जे काही भक्त आहेत, वृत्रासुर म्हणा, तर ह्यांना भीष्मदेव ह्या सगळ्यांना जसा आध्यात्मिक जगताचा दरवाजा उघडला गेला, तसाच आपला देखील ह्या मृत्यूच्या क्षणी आपण देखील या आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करून शाश्वतरित्या भगवंतांची प्रेममयी सेवा करण्याचं आपण म्हणजे प्रेममयी सेवा करण्याचा आपल्याला तो एक संधी, ती एक संधी लाभेल. परंतु तोपर्यंत आपण हा नामजप, ही आपली साधना, श्रवण, वाचन, ह्या सर्व गोष्टी आपण चालू ठेवणं, आणि ते पण तितक्याच आतुरतेनं, कारण कुठल्या क्षणी आपला मृत्यू येईल हे आपल्याला कुणीच सांगितलेलं नाहीये. तर त्यामुळं अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी खूप गंभीररित्या घेणं गरजेचं आहे. कारण कधी आपल्याला श्रीकृष्ण भेटणार आहेत हे ते काही सांगून भेटतील असं नाहीये. तर परंतु नक्कीच आपल्याला सर्वांना श्रीकृष्ण हे मृत्यूच्या स्वरूपामध्ये भेटणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण क्षणोक्षणी सज्ज असणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने आपण आजच्या श्लोकाचं विवेचन पाहिलं की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहेत आणि ह्या
म्हणजे जगताना सुद्धा भगवंत आपल्या बरोबर आहेत, मृत्यूच्या समयी सुद्धा भगवंत आहेत. तर अशा पद्धतीने हा ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कुणाला जर ह्याच्यावरती काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा कुणाला काही कमेंट्स करायचे असतील तर नक्की विचारा. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू डॉक्टर दीपाली माताजी. ऍक्च्युली खरं तर मृत्यू ही कल्पना नकोशी वाटते. सगळ्यांनाच, म्हणजे प्रत्येक जो जन्माला आला त्याला नकोशी वाटते, पण त्याला पण कशा रीतीने आपण पॉझिटिव्हली आवाज गेला वाटतं. म्यूट झालं. अनम्यूट केलेलं आहे. हा 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 केलं का? हा ठीक आहे, हो चालेल, हो ओके. केलं. उद्याची सांगितलं? नाही.